कोरोची मतदारसंघासाठी निधी कमी पडू देणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाला निधी कमी पडू देणार नाही या जाहीर सभेत आश्वासन देतो की पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून विकास काम उभं करण्याचा संकल्प देतो. माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित या उदात्त हेतूने आम्ही चालू केलेली लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचली आहे. विरोधक आमच्यावर ही योजना बंद पाडणार अशी टीका करत आहेत, पण जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि मी आहे तोपर्यंत ही योजना बंद पडू देणार नाही असा विश्वास मी देतो. महाराष्ट्राला चालना देण्याचे काम विकासाकडे नेण्यासाठी लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणून सर्वसामान्य जनतेसाठी उभं राहणारं सरकार आहे. त्यामुळे महायुतीच्या पाठीशी राहा असेही ते म्हणाले. उमेदवारांच्या पाठीमागे महिला त्यांच्या मतपेटीत नंबर पहिला असणार आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना विजयाचा गुलाल लागणार आहे असे मी ठासून सांगतो. महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करून त्यांना लखपती झालेला आम्हाला पाहायचं आहे. तसेच भविष्यात जसे लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर केलं तसेच भविष्यात लाडक्या भावांसाठीही नवनवीन योजना आणून त्यांनाही स्वतःच्या पायावर उभा करणार आहे असे वक्तव्य तारदाळ येथील नारी शक्तीच्या सन्मानार्थ लाडकी बहीण सन्मान सभेच्या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी केले. परिषदेच्या उमेदवार कुमारी सानिका राहुल आवाडे, पंचायत समितीचे उमेदवार प्रियंका खोबरे, सनी ओळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेप्रसंगी लाडकी बहीण सन्मान सभा आयोजित केली होती. यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तारदाळमध्ये सुरू असलेल्या जलजीवन योजना माझ्या सहीने मंजूर होऊन ती सध्या कार्यान्वित आहे. कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा असून या जिल्ह्यातील युवकांसाठी अनेक नवनवीन उद्योग उभारून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, भाजपाचे सरकार हे सामान्य लोकांसाठी काम करणारे सरकार आहे. त्यामुळे महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास करून घ्यावा. याप्रसंगी पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर, आमदार डॉक्टर राहुल आवाडे, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार डॉक्टर अशोकराव माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशील माने, संजय पाटील यड्रावकर, अजय पाटील यड्रावकर, आदित्य पाटील यड्रावकर, प्रसाद खोबरे, प्रमिला पाटील, तारदाळ सरपंच पल्लवी पोवार, माजी सरपंच यशवंत वाणी, खोतवाडी सरपंच विशाल कुंभार, उपसरपंच राणी शिंदे, सूर्यकांत जाधव, जयप्रकाश भगत, अमित खोत, गुरुकुमार पाटील, गजानन नलगे, प्रवीण पाटील, मृत्युंजय पाटील यांच्यासह तारदाळ खोतवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक खोतवाडी सरपंच विशाल कुंभार, यशवंत वाणी, कोरोची सरपंच संतोष भोरे यांनी केले. यानंतर उमेदवार कुमारी सानिका आवाडे, प्रियंका खोबरे, सनी ओळकर यांनी आपल्या मनोगतातून मतदारांना कमळाला मतदान करण्याचे आवाहन केले. सभेचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव यांनी केले. आभार सचिन पवार यांनी मानले.